आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे। असं असताना मुसळधार पावसाने नाल्यांना पूर आल्याने बांधकामावरील जेसीबीच्या बकेटमधून गर्भवती महिलेला वाट काढावी लागल्याचं भयान चित्र 18 जुलै रोजी सकाळच्या सुमारास आलापल्ली भामरागड महामार्गावर पाहावयास मिळालं। त्यामुळे जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या नशिबी केवळ थट्टाच असल्याचं दिसून येतंय। भामरागड तालुक्यातील कुडकेली येथील जेवरी संदीप मडावी ही महिला गर्भवती आहे। 27 जुलै रोजी तिची प्रसूतीची तारीख होती, मात्र 18 जुलैला सकाळी प्रसववेदना सुरू झाल्याने तिला आरोग्य अधिकारी आणि परिचारिका रुग्णवाहिकेतून भामरागड ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात होत्या। दरम्यान 18 जुलै रोजी मुसळधार पावसाने वाटेत असलेल्या मोठ्या नाल्यातून पाणी वाहत असल्याने रुग्णवाहिका समोर नेता येत नव्हती। मात्र महिलेला रुग्णालयात पोहोचवणे आवश्यक असल्याने शेवटी जेसीबीच्या बकेटमध्ये गर्भवती महिला आणि पतीला बसवून वाट काढावी लागली। नाला ओलांडून दुसऱ्या रुग्णवाहिकेतून तिला भामरागड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक 130D सध्या बांधकाम सुरू आहे, मात्र सदर काम धीम्या गतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना याचा फटका बसतोय। मुसळधार पावसाने परिसरातील नदी नाल्यांना पूर येत असतो, त्यामुळे येथील नागरिकांचा तालुका जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटत असतो। या मार्गावरील अनेक नाले असल्याने त्या ठिकाणी मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे, मात्र सदर काम मंद गतीने सुरू आहे। पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे, मात्र मुसळधार पावसाने नाले भरल्याने सदर मार्ग बंद झाला आहे, त्यामुळे तिथून वाट काढणे अशक्य झाले आहे। असं असताना आज एका गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करताना नाल्यावर पाणी असल्याने दुसऱ्या बाजूला जाणे शक्य होत नव्हतं। मात्र ऐनवेळी तिथे जेसीबी असल्याने जेसीबीच्या बकेटमध्ये गर्भवती महिला आणि पतीला बसवून त्यांना नाल्याच्या दुसऱ्या बाजूला सोडण्यात आलं। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।